हरी जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम। हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम कृष्ण। 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 जय जय राम कृष्ण। हरि जय जय राम कृष्ण। हरि जय जय राम कृष्ण। हरि जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण। हरे जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण। हरे जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण। हरे जय जय राम कृष्ण। रूप पाहता लोचनी, 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 सुख सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, ओहा विठ्ठल बरवा, ओहा विठ्ठल बरवा, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, जोडी बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून
तोहा माधव तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल तोहा माधव परवा परवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल परवा परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम रवी दीप हिरा दाविती देखणे 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 अदृश्य दर्शने संताचिया अदृश्य दर्शने संताचिया अदृश्य दर्शने संताचिया रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया अदृश्य दर्शने संताचिया अदृश्य दर्शने संताचिया त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका सापली चंदन निवते पुरी चंदन निवते पुरी सापली चंदन निववितो पुरी सापली चंदन निववितो पुरी त्रिगुण तो काळी संत संगे तो काळी संत संगे त्रिगुण तो काळी संत संगे त्यांचा महिमा काय वर्णोमी पामरचा महिमा त्यांचा महिमा काय वर्णोमी पामरचा महिमा काय वर्णोमी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका माय बापे पिंड पाळीला माया पिंड पाळीला माया माय बापे पिंड पाळीला माया बाप पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संगे जन्म मरण जाया संत संगे जन्म मरण जाया संत संगे संतांच्या वचने वारी जन्म दुःख संतांच्या
वचने वारी जन्म दुःख संतांच्या वचने वारी जन्म दुःख संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते केवळ भूक निवारण मिष्टान्न ते भूक निवारण मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू त्यांचा महिमा काय वर्णू त्यांचा महिमा काय वर्णू महिमा काय वर्णू नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळीन पाचारिता तुका म्हणे जवळीन पाचारिता तुका म्हणे जवळीन पाचारिता म्हणे जवळीन पाचारिता संत चरण भावी गावया संत चरण भावी गावया संत चरण भावी गावया तुका म्हणे जवळीन पाचारिता म्हणे जवळीन पाचारिता तुका म्हणे जवळीन पाचारिता म्हणे जवळीन पाचारिता चरण भावी गावया चरण भावी गावया संत चरण भावी गावया त्यांचा महिमा काय वर्णू मी काय वर्णू मी पामर महिमा काय वर्णू मी काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका विठोबार भूमाई जय जय विठोबार भूमाई 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 विठोबार रवि दीप हीरा दाविती देखने 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 देखने रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा दाविती देखने रवि दीप हीरा दाविती देखने अदृश्य दर्शने संतांची या अदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर अदृश्य दर्शने संतातिया अदृश्य दर्शने संतातिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार साचार नकळे तो साचार नकळे तो साचार नकळे तो साचार नकळे नकळे तो साचार
साचार साचार साचार साचार साचार ब्रह्मादिका 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 न करे तो न करे तो न करे तो न करे तो साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका साचार साचार ब्रह्मादिका न करे तो साचार ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर कळतो साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका साचार ब्रह्मा ब्रह्मा ब्रह्मादिका साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका न करे तो साचार न करे तो साचार ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णो में पामारा त्यांचा महिमा काय वर्णो में दाविती देखणे रवि दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका माय बापे पिंड पाळियला माया माय बापे पिंड पाळियला माया जन्म मरण जाया संत संग त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका संतांच्या वचने वारी जन्म दुःख संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण
त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे हरी गावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका यया हि विद्वान पिमुह्यते यतस्तत् को विचष्टे गतिमात्मनो यथा तस्मै नमस्ते जगदीश्वराय वै नारायणाय किल लोकसाक्षिणे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणासंतांची दुसरे चरणासंतांची त्यांच्या रूपाने कथेचा विस्तार सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा गोपाल देवा निवृत्ती उदारा गोपाल देवा त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवा निवृत्ती उधारा देवा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनाबाई मुक्ताबाई नमो त्रिभुवनाबाई नमो त्रिभुवनाबाई आद्यत्रय जननी शिवाजी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे आदी करून तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा आई माता ठेविला आई माता देवीला आई माता देवीला बाई माता देवीला बाई माता ठेविला बाई माता देवीला आई माता देवीला बाई माता देवीला
शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल रवि दीप हिरा दाविती देखणे रवि दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचाच 6 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि या जगतामध्ये या विश्वामध्ये संतांना जो निरपेक्ष मोठेपणा प्राप्त झालेला आहे तो ज्या काही अनेक गुणांनी ज्या अनेक कारणांनी तो निरपेक्ष मोठेपणा प्राप्त झाला त्या अनेक गुणांपैकी 4 गुणांवर महाराज या भागातून प्रकाश टाकतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी माझ्या दृष्टीनं परिहार अत्यंत महत्वाचा. दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी श्री संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भजनी मंडळ गोवंडी यांच्या माध्यमातून या ट्रस्टीच्या माध्यमातून संपन्न होत असणारा हा 18 दिवसीय कीर्तन महोत्सव, याला सप्ताह नाही म्हणता येत आहे की नाही, 17-18 दिवसात असणारा आपला हा कीर्तन महोत्सव. अनेक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी या महोत्सवाला हजेरी लावतात. या ठिकाणी उपस्थित असणारी आमची सगळीची सगळी हरिभक्तिपरायण महाराज मंडळी, गायक वादक, पंचक्रोशीतून या ठिकाणी आलेली भजनी मंडळी, महाराज मंडळी, उपस्थित माता माऊल्या, पितृवर्ग या ठिकाणी आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होत असणारा हा 17-18 दिवसीय कीर्तन महोत्सव श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असणारा हा वैकुंठ गमन सोहळा 375वा. जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांना जाऊन वैकुंठाला जाऊन 375 वर्ष झालीत महाराज ऐके. आणि त्या निमित्तानं चालू असणारा हा उत्सव, या ठिकाणी त्यांचा उत्सव होतो असं नाही, आपल्या जवळजवळ पूर्ण भारत देशामध्ये नाही संपूर्ण विश्वामध्ये नाही तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या ही भूमंडळा माझी कीर्ती ऐक नाही. या संत महात्म्यांनी जगावर जी केलेले अनंत अनंत असे उपकार आहेत, त्या उपकाराच्या विषयी अंतःकरणात कृतज्ञतेची भावना ठेवून आहे की नाही समग्र विश्व हा उत्सव, विजेचा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहे की नाही. 375 वर्ष झाले जाऊन तरी आम्ही हा बीज उत्सव साजरा करतो आहे की नाही. का करतो तर अगोदरच मी बोलून आलो की संत महात्म्यांनी तनानं मनानं धनानं ह्या जगतावर केलेले काय आहे, त्यांचे उपकार आहेत आणि त्या उपकाराच्या विषयी तुमच्या आमच्या अंतःकरणात असणारी ही कृतज्ञतेची भावना आणि त्याच्यामुळे आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे की नाही. आमचे गुरुनाम गुरु ज्यांनी हा सप्ताह चालू केला असं म्हणतात, मामासाहेब दांडेकर, ते म्हणायचे म्हटले की संतांच्या पुण्यतिथ्या आम्ही साजऱ्या करतो, देवाच्या जयंत्या साजऱ्या करतो, या का कराव्यात
तर त्याचं उत्तर देत असताना ते म्हणायचे, ह्या ज्या आपण उत्सव जे साजरे करतो ना, देवाच्या जयंती असतील, संतांच्या पुण्यतिथी आहे, या ज्या साजऱ्या करायच्यात ह्या त्यांच्याकरता साजऱ्या नाही करायच्यात म्हटले, आहे की नाही? ह्या साजऱ्या करायच्या आहेत, ह्या आपल्याकरता साजऱ्या करायच्या, आपल्या आत्मकल्याणाकरता, आपल्या मोक्षाकरता, आपल्या उद्धाराकरता, आपल्या कल्याणाकरता आपण या सगळ्याच्या सगळ्या साजऱ्या करायच्या आहेत म्हटले. काय होतं त्या निमित्तानं? या संत महात्म्यांचं नाम आमच्या मुखाला येतं आणि त्याचा परिणाम पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनाची नावे लेखे माझी वाचा तुझी लेखे माझी वाचा तुझी घेता सज्जनाची नावे लेखे माझी वाचा तुझी लेखे माझी वाचा तुझी. हा उत्सव आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं महाराजांचं नाव जरी मुखाला आलं तरी आपलं कल्याण होईल, एवढी शक्ती त्या जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांच्या नामामध्ये आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. म्हणून या ठिकाणी संतांच्या पुण्यतिथ्या आणि देवाच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो किंवा त्या करायला पाहिजे. का तर त्यांच्याकरता म्हणून नाही, तर आपल्या आत्मकल्याणाकरता, आपल्या आत्मउद्धाराकरता या गोष्टी आपण केल्या पाहिजे, आहे की नाही? देवाच्या जयंत्या आणि संतांच्या पुण्यतिथ्या आम्ही साजऱ्या करतो का तर देव असो, संत असो, कुठल्या तरी विशेष हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी आले, विशेष कार्य या ठिकाणी येऊन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की इतिहासाला त्याची नोंद घ्यावी लागली. आणि म्हणूनच देवाच्या जयंत्या संतांच्या पुण्यतिथ्या. वास्तविक पाहता या ठिकाणी देवही येतो, या ठिकाणी संतही येतात आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी येतो. पण इथं येत असताना इथं येण्याच्या पाठीमागची कारणं, याची कारणमीमांसा आणि याची पार्श्वभूमीचा जर विचार केला तर फार मोठी भिन्नता आहे की नाही? या ठिकाणी देवही आला, या ठिकाणी जीवही आला आणि या ठिकाणी संतही आले. पण इथं येत असताना इथं येण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मात्र प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. जीवाला जास्त विस्तार करत नाही. जीवाला का तर कर्माच्या पारतंत्र्यामुळे या ठिकाणी जीवाला यावं लागतं. तुम्ही आम्ही म्हटलं की बाबा आम्ही इथं यायचं नाही, चालत नाही. विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवाची इच्छा असो अथवा नसो त्याला जीव इथं यावंच लागतं. का तर यांनी पाठीमागच्या जन्मामध्ये केलेल्या कर्माचा परिपाक आणि तो भोगण्याकरता म्हणून त्याला जन्माला यावं लागतं. गा कर्मी जै उरावे तैतीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. पाठीमागच्या जन्मामध्ये केलेलं पाप दुःखाच्या रूपानं भोगण्याकरता यावं लागतं. पाठीमागच्या जन्मामध्ये केलेलं पुण्य सुखाच्या रूपानं भोगण्याकरता इथं यावं लागतं. ही जीवाची अवस्था आहे. एका वाक्यात बोलायचं ठरलं तर जीवाला यावं लागतं. का तर कर्माच्या पारतंत्र्यामुळे यावं लागतं, आहे की नाही? या ठिकाणी देवही येतो. कशा करता येतो तर देवाची कारणमीमांसा सांगत असताना सांगितलेली महाराज गीतेमध्ये भगवान परमात्मा बोलले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव या ठिकाणी दुष्टांचा संहार आणि धर्माची संस्थापना करण्याकरता येतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणी
अवतार कशा करता? धर्म संस्थापना करण्याकरता, दुष्टांचा संहार आणि साधूंचं रक्षण करण्याकरता देव या ठिकाणी येतो. आणि आल्यावर मात्र मग रोखोक त्याची भूमिका असते महाराज. घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करी. घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, भक्ताराचे पायापाशी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. घेऊनिया चक्र गदा हाती धंदा करीतो, भक्ताराचे पायापाशी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. म्हणून देवाचं रोखठोक काम आहे. आल्यानंतर घेऊन या चक्र गदा, हातात चक्र आणि गदा घेऊन आल्यानंतर मात्र मग भगवान परमात्मा या ठिकाणी साफसफाई करतो. त्याची जी भूमिका आहे ती रोखठोक भूमिका असते. या देवाच्या अवतार कार्याच्या संबंधानं असं सांगितलं. पण महाराज देव या ठिकाणी आला आणि किती वेळेस देव या ठिकाणी येऊन दुष्टांचा संहार करून इथून निघून गेला तरी त्याचं ते कार्य सर्वार्थानं पूर्णत्वाला गेलं असं म्हणता येत नाही. त्याचं राहिलेलं ते कार्य, ते राहिलेलं अपूर्ण कार्य आहे की नाही, ते पूर्ण करण्याकरता संतांचा अवतार असतो. किती वेळेस जरी देवाला दुष्टाला मारलं, कर्म वाईट असल्यामुळे त्यांना पुन्हा वाईट येवण्यामध्ये जावं लागतं. अनेक अवताराचे कारण मीमांसा आपल्याला पाहता येते. जे हिरण्यकश्यपू झाले, देवाने येऊन मारलं, तेच पुढे रावण कुंभकर्ण झाले, पुन्हा देवाने येऊन मारलं, पुन्हा तेच दंतवक्र आणि शिशुपाल झाले. याचा अर्थ असा आहे, देवाने किती वेळेस येऊन मारलं तरी जोपर्यंत त्यांचं काय होत नाही, कर्म सुधारत नाही, ते चांगलं कर्म करीत नाही आणि भगवत स्वरूपाला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत काय होणार आहे म्हटले, देव किती वेळेस आला आणि किती वेळेस यांना मारलं तरी त्याचा फायदा नाही. म्हणून देवाने या ठिकाणी येऊन जे कार्य केलं ते राहिलेलं अपूर्ण राहिलेलं कार्य, ते कार्य करण्याकरता संतांचा अवतार या ठिकाणी झाला आणि दिव्य कर्म संतांनी या ठिकाणी केलं. भक्तीच्या प्रचार प्रसाराचं दिव्य असं कार्य जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराजांनी केलं आणि त्याचा परिणाम इतिहासाला नोंद घ्यावी लागली. आणि म्हणून हा बीजेचा असणारा 375वा सोहळा आम्ही साजरा करत आहोत. वास्तविक पाहता खरं सांगू, कितीतरी जीव जन्माला आलेत, कितीतरी जीव दररोज जन्माला येतात आणि कितीतरी जीव दररोज मरणार आहेत, दररोज मरणार आहेत, पण जीवाची दखल कोणीच घेत नाही. म्हटले का, तर त्याचं उत्तर आहे, जीव कशा करता जन्माला आला त्याचं त्याला कळालं नाही, ती इतिहासालाही समजलं नाही. आपल्यात एक म्हणे, येडीला सासरही सारखं माहेरही सारखं. वेडी स्त्री असते ना, तिला सासरही सारखं आणि माहेरही सारखं, तिच्या व्यवहारात जसा दोन्ही ठिकाणी बदल होत नाही त्या पद्धतीनं जीवाची अवस्था आहे. तो कशा करता जन्माला आला ते जीवालाही कळालं नाही, ती इतिहासालाही कळालं नाही. म्हणून जीवाची मात्र खबर कोणी घेत नाही. पण देव किंवा संत विशेष कार्यानं प्रेरित होऊन आले आणि विशेष कार्य करून निघून गेले, म्हणून त्याची इतिहासाला नोंद घ्यावी लागली. आणि त्याचाच परिणाम म्हणून 375वा असणारा हा काय पुण्यतिथी सोहळा आम्ही या ठिकाणी साजरे करतो. अहो, साधं उदाहरण जर घ्यायचं ठरलं, आम्हाला जर विचारलं तुमच्या वडिलांचं नाव काय आहे, तर आम्ही एका मिनिटात सांगतो आमच्या वडिलांचं नाव काय आहे ते. पुन्हा जर समोरच्याने आम्हाला आमच्या आजोबांचं नाव विचारलं, आम्ही थोडेसे कन्फ्यूज होऊ पण लगेच सांगू. त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला कोणी आमच्या पंजोबाचं नाव विचारलं, असे कितीतरी माणसं आहे का ज्यांना आपल्या पंजाचं नाव माहित नाही. त्याच्यातले काही असतात कृतज्ञता अंतकरणात ठेवणारे, कदाचित पंजाचंही नाव त्यांना माहिती असतं. पण एखाद्यानं जर तुम्हाला खापर पंजाचं जर नाव विचारलं तर मी सांगतो 99% लोकांना आपल्या खापर पंजाचं नाव सांगता येणार नाही सांगता येत. का याचं कारण आहे की जीवाची दखल कोणीही घेत नाही. पण जर आज जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराजांना जाऊन 375 वर्ष झालेत आणि आजही त्यांच्या कार्याची दखल घेतल्या जाते, आहे की नाही. या बीज आम्ही या ठिकाणी साजरी करतो, त्यांच्या कार्याची ही दखलच आहे. दिव्य असं कर्म केलं. पुण्यतिथी कोणाची होत नसते, पुण्यतिथी त्याचीच होते ज्याचं कर्म दिव्य आहे, त्याची पुण्यतिथी होते. ज्याचा जन्म दिव्य आहे त्याची जयंती आहे आणि ज्याचं कर्म दिव्य आहे त्याची पुण्यतिथी आहे.
कर्मदिव्य आहे म्हणून 375 वर्ष झाले तरी आम्ही दर्शनाकरता देहूला जातो, त्यांना अभिवादन करण्याकरता जातो. 1-1 किलोमीटर 2-2 3-3 किलोमीटर आम्ही लाईन लावतो त्यांच्या दर्शनाकरता. लावतोय की नाही? 3-3 किलोमीटर जाऊन 375 वर्ष झाले तरी 3-3 किलोमीटर आम्ही दर्शनाकरता लाईन लावतो, बारी लावतो. आणि खरंच सांगा इमानदारीनं, किती श्रद्धेनं आपण दर्शन घेतो, तसं श्रद्धेनं आपलं घरात कोणी दर्शन घेतं का सांगा? बाकीच्याचं सोडा, आपली धर्मपत्नी तरी आपलं श्रद्धेनं दर्शन घेते का सांगा? दररोज दर्शन घेते का सांगा? एखादी माऊली जर घेत असेल आपल्या पतीचं दर्शन दररोज, तर साष्टांग दंड होते त्या माऊलीला. मलाही माहिती नाही घेत, मग घेतच नाही का? घेते ना, वर्षातून 1-2-3 वेळेस घेते दर्शन. पत्नी घेत नाही असं नाही, कधी कधी. हा बरोबर आहे, पोळ्याच्या दिवशी. पण पोळ्याच्या दिवशी महाराजांनी सांगितलं, पण आता पोळ्याच्या दिवशी नाही, आता कोणत्या निमित्तानं घेते हे तरी सांगू नका, कोणत्या भावनेनं घेते हे तरी सांगू नका. पती परमेश्वर ह्या भावनेनं घेते का बैल ह्या भावनेनं घेते हे सांगू नका. ते पोळ्याच्या दिवशी म्हटले म्हणून म्हटलं बरं मी. आम्हाला मुद्दा सांगायचा आहे की वर्षातून 2-3 वेळेस पत्नी दर्शन घेते नाही असं नाही. मकर संक्रांतीला घेते, दसऱ्याला घेते, आणि आणखीन एक सण आहे बघा, वट सावित्रीची पौर्णिमा, त्या दिवशी माऊली दर्शन घेते की नाही? सकाळी सकाळी उठते, सगळं घरातलं आटपून, स्नान संध्या काय असेल ते आटपून, जेव्हा ती माऊली वडाला पूजण्याकरता निघते. आता मुंबईत मला नाही सांगता येत बरं, पण आपला उत्सव आहे, साजरा करतच असताल तुम्ही. खेडोपाडी आम्ही बघतो माता माऊल्या वडाला जातात आणि वडाला गेल्यानंतर वडाचं पूजन करतात. वडा त्या म्हणतात बरं, जाऊन तिथं वडा पाव, वडा पाव खायचा नाही बरं, वडापाव खायचा नाही. मग मला प्रसन्न हो, आणि प्रसन्न होऊन काय मागतात? मला असं वाटतं कदाचित प्रत्येक मानव जातीचा म्हणण्यापेक्षा मनुष्य जातीचा हा भ्रम आहे की त्या मला 7 जन्मी मागत असाव्या. आपली पत्नी मला 7 जन्म मागत असावी, हा मला तरी असं वाटतो आपला हा भ्रम आहे. ती बिचारी मनात म्हणत असल ह्याच जन्मात कंटाळीन, 7 जन्माचं कुठं मागून घेऊ, है की नाही? कदाचित अशी. म्हणजे मला या ठिकाणी मुद्दा सांगायचा आहे, श्रद्धेनं धर्मपत्नी आपलं दर्शन घेते का? वर्षातून 2-3 वेळेस जरी घेत असेल तरी मला तरी असं वाटतं की फॉर्मॅलिटी म्हणून घेत असावी, पण श्रद्धेनं ती घेईलच असं सांगता येत नाही. पण इथं महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की 375 वर्ष झाले तरी सुद्धा आम्ही दर्शनाकरता तुकाराम महाराजांच्या जातो. याचं कारण काही असेल तर त्यांनी केलेलं दिव्य कर्म आणि त्या कर्माचा हा परिपाक आहे. 375 वर्ष झाली तरी महाराज समाज त्यांना विसरला नाही, समाज त्यांना विसरला नाही. का विसरला नाही? एका शब्दात बोलतो, जी माणसं जगाकरता जगतात, जी माणसं समाजाकरता जगतात, ती माणसं जगात मोठी होतात, है की नाही? आणि जी माणसं स्वतः करता आणि आपल्या कुटुंबाकरता जगतात, ती माणसं जगात मोठी नाही होत, है की नाही? एक गोष्ट थोडक्यात सांगून जातो. मी खाली अंबडमध्ये परवा दिवशी, 1-1.5 महिना झाला असेल त्या घटनेला, तीर्थापुरी गाव आहे अंबड तालुक्यात, जालना जिल्ह्यामध्ये. कथा चालू होती माझी, आणि तिथलेच एक सद्गृहस्थ माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा आपली कथा सकाळच्या सत्रात असते, संध्याकाळच्या वेळेला आमच्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही आले तर खूप बरं होईल. भावनाप्रधान श्रद्धावान माणूस बिचारा. म्हटलं काही हरकत नाही, जवळ आहे, जाऊ आपण. गेवराई तालुका आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो तर तिथं गेल्याच्या नंतर तिथं काही राजकारणी आले होते, कारण मोठ्यांचं लग्न होतं. टोपे साहेब होते त्या ठिकाणी, मुंडे साहेबांच्या मोठ्या कन्या पंकजाताई त्याही त्या ठिकाणी होत्या, आणि सगळा समाजाचा गराडा त्यांना आजूबाजूंना सगळे लोक बोलत होते. पण तेवढ्या त्या ठिकाणी आम्ही बरोबर गेलो ना, आमच्या 15 मिनिटानंतर तिथं जरांगे पाटील आलेत. जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी आगमन झाल्याबरोबर आजूबाजूला जी सगळी लोक होती का, पंकजाताईच्या समोर, यांच्या समोर, सगळी तिथून निघाली, यांच्याजवळ येऊन उभा राहिली. त्यांच्याजवळ फक्त त्यांचे पीएच होते त्यांच्याजवळ. मला कशाकरता बोलायचं आहे? मला मुद्दा सांगायचा आहे की जी माणसं निष्काम आणि समाजाकरता जगत असतात, ती माणसं समाजात मोठी होतात. मला मुद्दा या ठिकाणी हा व्यक्त करायचा आहे. तसा विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा विचार करा, जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा विचार करा. ही माणसं जगाकरता जगली, त्यांचं तन, त्यांचं मन आणि त्यांचं धन या सगळ्या गोष्टीनं ज्यांनी काय केलं तर जगत कल्याणच केलं.
त्याचा परिपाक म्हणून असणारा 375 वर्ष जरी त्यांना झाली तरी समाज त्यांना विसरला नाही. विठ्ठल म्हणून आपला असणारा हा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि त्या निमित्तानं सेवा करावी म्हणून जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचाच अभंग आहे की नाही, त्यांच्याच शब्दामध्ये आपल्याला त्यांचं वर्णन करायचंय. म्हणून जो आपण अभंग निवडलेला आहे हा अभंग तुकाराम महाराजांचाच असून या अभंगामध्ये त्यांनी साधूला ह्या जगामध्ये जो निरपेक्ष मोठेपणा प्राप्त झालेला आहे आणि तो ज्या अनेक गुणांनी ज्या अनेक कारणांनी प्राप्त झाला त्याच्यापैकी 4 गुणांवर महाराजांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यातल्या त्यात मित्र संप्राप्ती नावाचा उपदेशही महाराजांनी या अभंगातून केला. वास्तविक पाहता उपदेशाचे 4-5 प्रकार आहेत. शास्त्रांनी काही 4-5 प्रकार सांगितले उपदेशाचे. पहिला मित्रभेद नावाचा उपदेश आहे, मित्र संप्राप्ती नावाचा उपदेश आहे, काकलोकीय नावाचा उपदेश आहे, लब्ध प्रनाश नावाचा उपदेश आहे आणि अपरीक्षित कार नावाचा एक उपदेश आहे. असे 5 प्रकारचे उपदेश आहेत. त्याच्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा मित्र संप्राप्ती नावाचा उपदेश महाराजांनी या अभंगातून केला. मित्र संप्राप्ती कशाला म्हणावं तर शरण जावं अशा प्रकारचा उपदेश ज्या ठिकाणी केलेला असतो त्याला मित्र संप्राप्ती नावाचा उपदेश म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची प्रतिज्ञा 2 पद्धतीने आपण करू शकतो. हा अभंग जो आहे याच्यामध्ये महाराजांनी उपदेश केला असं जर आपण म्हणत असू तर आपल्याला वरच्या चरणातून प्रवेश करता येणार नाही. अभंगाच्या सगळ्यात शेवटच्या चरणातून आपल्याला प्रवेश करावा लागेल की महाराजांनी या अभंगातून उपदेश केलेला आहे आपण जर असं म्हणत असू तर मग आपल्याला वरच्या चरणातून नाही तर सगळ्यात शेवटच्या चरणातून आपल्याला प्रवेश करावा लागेल. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया. संतांना शरण जा म्हटले कशा करता तर एका एका चरणांना वर यायचं. मला संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. मिष्टान्न काय करील तर भुकेची निवृत्ती करील. त्या भुकेपासून क्षुधेपासून होणारं जे दुःख आहे ते निवृत्त करण्याचं सामर्थ्य त्या मिष्टान्नामध्ये आहे, पण जन्माचं दुःख घालवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. त्याच्याकरता तुम्हाला संतांना शरण यावं लागेल. आणखीन कशा करता मायबापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग. मायबापानं प्रेमानं जर कधी हा पिंड पाळला खूप प्रेमानं हा देह त्यांनी वाढवला पण तरी जन्म मरण घालवण्याचं सामर्थ्य त्या मायबापामध्ये सुद्धा नाही. जन्म मरण घालायचं असेल तर घालवायचं असेल त्याचं दुःख घालवायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा आहे की नाही. आणखीन कशा करता शरण जायचंय तापली चंदन निववितो कुडी. तापली कुडी चंदन निववितो. हे शरीर जर तप्त झालं तर याला काय होतं जर चंदनाचा लेप केला तर तुमचं बाह्य अंग जे आहे यांनी शीतल होऊ शकतं पण अंतःकरणातून जे त्रिगुण तुम्हाला आम्हाला त्रास देतात त्या त्रिगुणाला शांत करण्याचं सामर्थ्य या चंदनामध्ये नाही म्हटले. जर त्रिगुण तुम्हाला शांत त्रिगुणापासून होणारा जो दाह आहे तो शांत करायचा असेल तर फक्त संतांना शरण जा. आणखीन काय करावं जर तुम्हाला अदृश्याची प्राप्ती करून घ्यायची असेल जो अदृश्य असणारा भगवान परमात्मा आहे त्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या संतांना शरण जा. हा मित्र संप्राप्ती नावाचा उपदेश ह्या अभंगातून केला. मला मुद्दा सांगायचा आहे जर अभंगाची प्रतिज्ञा आपण अशी केली की महाराजांनी उपदेश केला तर वरच्या चरणातून नाही तर सगळ्यात शेवटच्या चरणातून प्रवेश करावा लागेल. आणि जर आपण अशी प्रतिज्ञा केली अभंगाची ह्या विश्वामध्ये या जगामध्ये संत महात्मे जे मोठे झालेले आहेत निरपेक्ष मोठेपणा त्यांना जो प्राप्त झालेला आहे तो ज्या अनेक गुणांनी ज्या अनेक कारणांनी प्राप्त झालेला आहे मग महाराजांनी या अभंगातून त्याच्यावर त्या अनेक कारणांपैकी 4 गुणावर प्रकाश टाकला. पहिलं चरण आहे निरपेक्ष प्रकाशकत्व सांगितलं पहिल्या चरणातून. तिसऱ्या चरणातून त्रिगुण हरकत्व ताप हरकत्व सांगितलं. चौथ्या चरणातून जन्म मरण निवारकत्व या गुणाचा उपदेश केला आहे की नाही. आणि 5व्या चरणातून जन्म दुःख निवारकत्व याचा उपदेश केला. अशा 4 गुणांचा उपदेश तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेला आपल्याला पाहायला सापडतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून
अभंगातून आपण ही भूमिका घेऊन पुढे जाऊ की ह्या जगामध्ये विश्वामध्ये संत जे मोठे झालेले आहेत ते निरपेक्ष मोठे झालेले आहेत महाराज, आहे की नाही? निरपेक्ष मोठे झालेले आहेत संत. या जगामध्ये संता इतकं मोठं जगात कोणीच नाही, कोणीच नाही. प्रश्न असा केला का हो महाराज संतांना मोठं म्हणता आणि निरपेक्ष म्हणता? निरपेक्ष शब्दाचा अर्थ आहे त्याच्या सापेक्ष या जगात दुसरं कोणीच मोठं नाही. मग संतांच्या सापेक्ष दुसरा कोणीच मोठं नाही का? म्हटले नाही. म्हटले देवही नाही का? म्हटले देवही नाही. असं कसं बोलता महाराज? अहो महाराज श्रुती ज्याचं वर्णन करते बृहत व्यापकत्वात ब्रह्म, श्रुतीनं त्याचं वर्णन केलं. ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. बृहत, बृहत शब्दाचा अर्थ होतो की मोठा. श्रुती वर्णन करते की याच्या इतकं मोठं या जगात काहीच नाही. आणि तुम्ही म्हणता की संत निरपेक्ष मोठे आहेत, याचं कारण कसं आहे? ते म्हणतात महाराज म्हणतात मी नाही सांगत आहे. मग हे कोण सांगतं? एका जनार्दनी संत थोर देव निर्धार धाकुला, आहे की नाही? नाथबाबा म्हणतात की माझा निर्धार आहे, माझं निश्चित मत आहे की ह्या विश्वामध्ये ह्या जगामध्ये म्हटले संता इतकं मोठं कोणी नाही. म्हटले देवही नाही का? देवही नाही. देव निर्धार दाखवला. मी निश्चित माझं मत आहे, मी निश्चित मतानं सांगतो की देव सुद्धा यांच्या समोर लहान आहे महाराज. हरी भक्त थोर हरी भक्त त्यांचा महिमा त्यांचा महिमा महिमा त्यांचा महिमा हरी भक्त हरिभक्त थोर भूमंडळी. या भूमंडळामध्ये एक हरिभक्त श्रेष्ठ आहे, देवच श्रेष्ठ आहे, आपलं संत श्रेष्ठ आहे, देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, असं वर्णन केलं. प्रश्न असा निर्माण होतो या ठिकाणी, आहे की नाही? तुम्ही संतांना श्रेष्ठ म्हणता, मोठं म्हणता, पण मोठ्याची काही कारणं द्यावी लागतील की नाही? मोठं कोणाला म्हणावं याची कारणं द्यावी लागतील की नाही? तर त्या निमूळ विचारसागराचा जर विचार केला तुम्ही, स्वामी निश्चलदासजी महाराजांनी मोठेपणाची 25 लक्षणं सांगितली. 25 लक्षणं त्यांनी अगदी त्याच्यातून व्यावहारिक मोठेपणापासून पारमार्थिक मोठेपणापर्यंत 25 कारणं सांगितली. व्यवहार सांगत असताना ते म्हणले एखादा क्षत्रिय मनुष्य आहे, त्याचं वय 50 वर्ष आहे, पण एखादा ब्राह्मणाचा मुलगा आहे, त्याचं 15 वर्ष जरी वय असलं, ते वर्णाने तो श्रेष्ठ असल्यामुळं तो जर विद्वान असेल किंवा सर्वसामान्य ब्राह्मण असेल तरी सुद्धा क्षत्रियानं त्याचं दर्शन घ्यावं म्हणजे. बर तोच 80 वर्षाचा झाला क्षत्रिय, मग ब्राह्मण जरी 50 वर्षाचा असला तरी ब्राह्मणाने त्या क्षत्रियाचं दर्शन घ्यावं म्हणजे. हा व्यावहारिक मोठेपणा झाला. अशा याचा विचार करत 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 पुन्हा त्यांनी सांगितलं, मग पारमार्थिक मोठेपणा सांगायला लागले. व्यावहारिक मोठेपणा आणि पारमार्थिक मोठेपणा याची तुलना करत असताना त्यांनी सांगितलं एखादा माणूस 80 वर्ष वयानं, 80 वर्ष त्याचं वय आहे, पण सर्वसामान्य माणूस आहे, आणि एखादा धर्मशास्त्र शिकलेला एखादा 50 वर्ष वयाचा जरी असला, 40 वर्ष वयाचा जरी असला, तरी सुद्धा तो विद्वान माणूस म्हटले त्या सर्वसामान्य माणसापेक्षा श्रेष्ठ ठरतो. हा पारमार्थिक मोठेपणा आहे. पितयाने तैसा वंदावा कुमार, पितयाने तैसा वर्णावा कुमार, पितयाने तैसा वंदावा कुमार, पितयाने तैसा वंदावा कुमार, जयाचे अंतरी देव वसे, जया
तयाचे अंतरी देव तयाचे अंतरी देववसे तयाचे अंतरी देववसे हितयाने तैसा वंदावा उमर आहे की नाही. जयाचे अंतरी देव वसे. मग जो भगवत स्वरूपता ज्यांनी प्राप्त करून घेतली तर त्याला कोणी वंदन करावं, त्याचा बाप जरी असला तरी त्यांनी त्याचं वंदन करावं म्हटलं. जर तुम्ही श्रीमद भागवत पाहिलं तर श्रीमद भागवत पाहिल्यानंतर राजा परीक्षिती जेव्हा शाप प्राप्त झाल्यानंतर जेव्हा गंगाच्या तटाकावर गेले होते, मरण 8 दिवसांनी येणार आहे हे समजल्याबरोबर राज्याचा त्याग केला. सर्व संघ परित्याग करून जेव्हा निघाले, मुलं बाळ घरदार सगळं सोडून जेव्हा तटाकावर आले तर लक्षात आलं की 8 दिवसानं मी मरणार आहे. पण मरत असताना माझी काय झाली पाहिजे, चांगली गती झाली पाहिजे, मला काहीतरी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, माझं कल्याण झालं पाहिजे. तेव्हा अनेक ऋषीमुनींना त्यांनी काय केले, प्रश्न केले होते. अनेकांना विचारलं. तिथं अनेक ऋषीमुनी जमा झाले गंगाच्या तटाकावर. तिथं व्यासही आलेले होते म्हटले. प्रत्येकाने जेव्हा वेगवेगळ्या कारणं सांगायला लागली, वेगवेगळ्या गोष्टी, हे कर राजा ते कर राजा, तेवढ्यात त्या ठिकाणी महाराज कोण, व्यास महर्षीचे पुत्र शुकदेव महाराज जेव्हा प्रगट झाले. अत्यंत छोटं रूप होतं आणि जेव्हा प्रगट झाल्याबरोबर तत्रात भगवान असं वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलं की त्या ठिकाणी साक्षात भगवान प्रगट झाले म्हटले. आहे की नाही. छोटंसं रूप आहे, असं म्हणतात की एवढं दिव्यता होती त्या रूपामध्ये. अगदी 8-10 वर्षाचं त्यांचं वय आहे आणि लज्जारक्षण होईल एवढे वस्त्र अंगावर नाही. आणि दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष ज्याला पाहिल्यानंतर समाधान वाटलं की समजावा हा महात्मा आहे, आमचे श्री गुरु म्हणायचे. आणि जेव्हा त्यांना पाहिलं त्या सभेमध्ये अत्यंत तपानं श्रेष्ठ असणारे, वयानं श्रेष्ठ असणारे महात्मे होते. पण जेव्हा यांना पाहिल्याबरोबर सगळेचे सगळे तटातट उठून उभा राहिले आणि तिथं व्यास महर्षी सुद्धा होते, ते सुद्धा उठून उभा राहिले आणि येणाऱ्या शुकाचार्यांना त्यांनी वंदन केलं की जयाचे अंतरी देव वसे. बाप जरी असला तरी अशा मुलाला काय करावं, नमस्कार करावा. मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की जो विद्वान आहे, ज्याने आत्मसाक्षात्कार करून घेतला, ज्याने ब्रह्म जाणलं, असा जो आहे मग तो पारमार्थिक त्याच्या इतका ह्या जगात दुसरा कोणीच मोठा नाही महाराज. वयाने मोठा माणूस नसतो, तो मोठा कशाने होतो तर मोठा माणूस होतो त्याच्या कर्मानं, त्याच्या ज्ञानानं, त्याच्या तपानं माणूस मोठा होत असतो. म्हणून मोठेपणा सांगत असताना असं वर्णन केलं की जो विद्वान आहे तो मात्र सगळ्यात मोठा असतो. विठ्ठल विठ्ठल. बरं ठीक आहे, पारमार्थिक मोठा कोण आहे याची कारण मीमांसा पाहत असताना मी थोडेसे काही कारण पाहिले. तर त्याच्यामध्ये मला एका ठिकाणी असं आढळून आलं की ज्याच्या ठिकाणी दैवी संपत्ती आहे तो जगात सगळ्यात मोठा असतो. म्हणजे सगळ्यात मोठा दैवी संपत्ती कोणाजवळ आहे म्हटले, देवाजवळ आहे. 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने वर्णन केलं. अभयम सत्व संशुद्धिर्ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम वगैरे वगैरे या 26 दैवी गुणांचा विचार भगवान श्रीकृष्णांनी तिथं केला. आणि ज्याच्या ठिकाणी दैवी संपत्ती आहे तो मात्र ह्या जगामध्ये मोठा असतो असं वर्णन केलं. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी दैवी संपत्ती आहे की नाही, आहे. मग तो मोठा ठरला की नाही, ठरला. आणि संतांच्या ठिकाणी मग दैवी संपत्ती आहे की नाही, ज्या अर्थी ते निरपेक्ष मोठे आहे त्या अर्थी दैवी संपत्ती त्यांच्या ठिकाणी असायलाच पाहिजे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी दैवी संपत्ती आहे. मग त्यांना सापेक्षता आली की नाही. संत निरपेक्ष मोठे होऊ शकत नाही. का तर देवाजवळही 26 दैवी गुण आहेत आणि संतांच्या जवळही आहे. मग तुम्ही जर लक्षण असं केलं ज्याच्याजवळ दैवी संपत्ती आहे तो ह्या जगामध्ये निरपेक्ष मोठा आहे, तर संपत्ती देवाजवळही दैवी संपत्ती आहे आणि संतांच्या जवळ आहे, तर तुम्ही त्यांना निरपेक्ष मोठे म्हणता कसे. विठ्ठल विठ्ठल. जास्त विस्तार न करता एका शब्दात उत्तर देतो. लक्षात ठेवा, वस्तू व छेदकानं एकच जरी असली तरी क्वालिटीचा विचार केला जातो. लक्षात ठेवा, वस्तू एखादी सेम आहे, एखादी साडी आहे, उदाहरणाने सांगतो, 500 रुपयाची साडीच आहे, 700 रुपयाची साडीच आहे, 1000 रुपयाची साडीच आहे, 5000ची साडीच आहे, 50,000ची साडीच आणि 1 लाख रुपयाची साडीच आहे.
साडी अवच्छेदकानं वस्तू एकच आहे, पण क्वालिटीत फरक आला की नाही. 500 रुपयाची जशी आहे तिच्यापेक्षा 1000ची भारी आहे, 1000ची पेक्षा 5000ची भारी आहे, 5000च्या पेक्षा 50,000ची भारी आहे, तिच्यापेक्षा 1,00,000ची भारी आहे. वस्तू अवच्छेदकानं साडी एक जरी असली, पण जर क्वालिटीनं विचार केला तर क्वालिटीनं 1,00,000ची साडी सगळ्यात जशी भारी ठरली, क्वालिटीचा तिथं विचार केला गेला. तसं दैवी संपत्ती संतांच्याही जवळ आहे आणि दैवी संपत्ती देवाच्याही जवळ आहे. मग आता याच्यामध्ये क्वालिटीचा विचार करावा लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आता देवाजी जवळ जी संपत्ती आहे ना, त्या क्वालिटी जरा हलकी म्हटले, जरा क्वालिटी. आणि देवाजवळ संतांच्या जवळची असणारी जी दैवी संपत्ती आहे तिची क्वालिटी भारी आहे. म्हणून हे निरपेक्ष संत मोठे आहे. म्हटले महाराज जरा उदाहरणाने सांगा ना. पहिली दैवी संपत्ती घेत असताना 4थ्या क्रमांकाचा गुण सांगितला. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान. ज्ञान हा गुण आहे, हा देवाच्या जवळ आहे. ज्ञान गुण आहे असं समजू नका बरं, देवाचा गुण आहे असं समजू नका. देवाचं स्वरूप आहे ज्ञान, देवाचं स्वरूप आहे ज्ञान. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण कोणाचे नाही रूप वर्ण कोणाचे तो हारे श्रीहारी पाहिला तो हारे श्रीहरी पाहिला डोळे. वर्ण गुण देते नाही रूप गुण देते तो हारी श्रीहरी पाहिला डोळे. तो हारी श्रीहरी पाहिला डोळे. पहिला गुण ते 4थ्या क्रमांकाचा गुण सांगत असताना ज्ञान गुण सांगितला. हा भगवंताचा गुण नाही, तर ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण आहे की नाही, असं वर्णन केलं. म्हणून ज्ञान देवाजवळही आहे आणि ज्ञान संतांच्या जवळही आहे. देवाच्या बद्दल बोलत असताना श्रुती असं वर्णन करते, सर्वविद भगवान. हा भगवान परमात्मा कसा आहे, सर्वज्ञ सर्वविद भगवान. हा परमात्मा सर्वज्ञ आहे की नाही, सगळं जगातलं या परमात्म्याला कळतं. हा सर्वविद असणारा भगवान परमात्मा याला सगळं जरी कळत असलं, पण एक गोष्ट मात्र याला कळत नाही. एक गोष्ट कळत नाही. सगळ्या जगातलं ज्ञान आहे, पण एकच गोष्ट कळत नाही. ती कुठली गोष्ट आहे, तर ती गोष्ट आहे तुझ्या नामाचा महिमा. तू जण न कळे मेघश्यामा. भगवंताला त्याच्या नामाचाच महिमा कळत नाही. म्हटले मोदिनी काय जाणे तो परिमळ. मोदिनी काय जाणे तो परिमळ. भ्रमर सकळ भोगितसे भोगितसे भ्रमर सकळ भोगितसे. मोदिनी काय जाणे परिमळ. मोदिनी काय जाणे परिमळ. भ्रमर सकळ भोगितसे भोगितसे भ्रमर सकळ भोगितसे. तैसे तुझे नाम नाही तुझ ठावे. तैसे तुझे नाम नाही तुझ ठावे. तैसे तुझे नाम नाही तुझ ठावे. तुझे नाम नाही तुझ ठावे. तैसे तुझे नाम नाही तुझ ठावे. तैसे तुझे नाम नाही तुझ ठावे. आम्हीच ते प्रेम सुख जाणो सुख जाणो. आम्हीच ते प्रेम सुख जाणो.
ऐसे तुझे नाम नाही तुझ ठावे तैसे तुझे नाम नाही तुझ ठावे आम्ही तसे प्रेम प्रदान प्रदान आम्ही तसे प्रेम प्रदान. हे संत महात्म्यांनी देवाला उद्देशून उच्चारलेले शब्द आहेत. देवा, तुझ्या नामाची शक्ती काय आहे, तुझा महिमा काय तुला नाही कळत. आम्ही भ्रमर होऊन आम्ही याचं सेवन करतो या नामस्मरणात, आहे की नाही. उदाहरण अगोदर दिलं, कुमुदिनी काय जाणे, आहे का, परिमळ असं वर्णन केलं आणि आम्ही भ्रमर होऊन त्याचं सेवन करतो. म्हणजे पुढे पहिला दृष्टांत सांगितला आणि पुढे दुसऱ्या चरणात सिद्धांत वर्ण सांगितला. गोड असं आणि अत्यंत मनोज महाराजांनी अत्यंत सुंदर आणि समर्पक या ठिकाणी दिलेलं प्रमाण आहे की नाही. म्हणजे भगवंताला त्याचा नामाचा महिमा कळत नाही हा मुद्दा आपला होता, ते त्यांनी महाराजांनी दृष्टांताने सांगितलं. नामाचा महिमा कळत नाही. सगळे अनेक कीर्तनकार हे उदाहरण देतात, आहे की नाही. उदाहरण देतात, उदाहरण आहे म्हणतात. कशाचं? जेव्हा प्रभू रामचंद्र चालले होते कुठं, लंकेवर स्वारी करण्याकरता जेव्हा निघाले, तर जेव्हा अनेक वानरांनी मदत केली आणि मदत केल्यानंतर जेव्हा सेतू बांधला रामेश्वरम पासून श्रीलंकेपर्यंत, तर तो सेतू बांधत असताना भगवान परमात्मा आश्चर्याने पाहायचे. त्या ठिकाणी नल आणि नील हे जे वानर होते ते काय करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे आणि राम त्या दगडावर लिहायचे आणि ते काय करायचे, तो दगड पाण्यात सोडायचे, तो दगड तरंगायचा म्हटले पाण्यावर. देवानी विचार केला, माझ्या नावाने दगड तरतो, माझ्या नावाने जर दगड तरत असला तर मीही दगड टाकून पाहतो. पण शहाणी माणसं, मोठी माणसं अपमानाला फार भितात महाराज, आहे की नाही. 4 चौघात दगड टाकला आणि तो तरला नाही तर, आहे की नाही. एकांतात टाकून पाहू म्हटले आपण. म्हणून कोणी आजूबाजूला बघितलं, कोणीच नव्हतं. की समोर बघितलं, इकडं बघितलं, सगळीकडे पाहिलं, पण मागं पाहायलाच विसरले म्हणतात. दगड घेतला, टाकल्याबरोबर महाराज तो खाली गेला, तळाशी गेल्याबरोबर नंतर लक्षात काय झालं असावं म्हणून दुसरा दगड घेतला म्हणतात. पुन्हा तो पाण्यामध्ये टाकल्याबरोबर तोही खाली गेला. काय कारण असावं, माझ्या नावाने दगड तरतात आणि मी टाकलेला दगड मात्र काय झाला म्हटले, पाण्यात बुडाल्याच्या नंतर आता जाऊ द्या, झालं गेलं म्हटले, पण कोणी पाहिलं तर नाही ना आपल्याला. पुन्हा इकडं तिकडं पाहायला लागले आणि जेव्हा पाठीमागं वळून पाहिल्याबरोबर मारुतीराय हात जोडून उभे होते म्हणतात, आहे की नाही. विचारलं, मारुतीराय कधी आलात? त्यांनी सांगितलं, देवा पहिलेच दगडाला आलो म्हटले, आहे की नाही, पहिलेच दगडाला आलो. मग प्रश्न केला, म्हटले, अरे मारुतीराय, तुम्ही जे या ठिकाणी पर्वत आणून टाकता, दगड आणून टाकता, माझं नाव लिहून टाकता, तो दगड तरतो आणि मी टाकलेला दगड बुडाला, याचं कारण काय? तेव्हा उत्तर दिलं, देवा, तुझ्या नामात काय शक्ती आहे ती तुला नाही कळायची म्हटले. देवा, तुझी काय शक्ती आहे तुझ्या नामाची ती फक्त आम्हालाच विचार, त्या नामाची ताकद तुला नाही समजायची देवा, वगैरे वगैरे उत्तर दिलं. मला मुद्दा सांगायचा आहे या ठिकाणी, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा, सर्वविध असणारा भगवान परमात्मा, सर्वज्ञ असणारा भगवान परमात्मा, पण त्याच्या नामाचा महिमा त्याला कळत नाही, हे अज्ञान त्याच्याजवळ आहे. ते म्हणतात की हे जाणो निरुते हे सुख दोघे, एका ग्वाही आम्ही माये पुते. महाराज म्हणतात, आहे की नाही, आम्ही एकमेकाला ग्वाही आहोत. तुझ्या नामात काय शक्ती आहे ती देवा तुला नाही कळायची, एक ती आम्ही जाणतो आणि एक ती लक्ष्मी माता जाणते, आम्हा दोघांनाच कळतं म्हटले तुझ्या नामाची शक्ती. मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की देवाजवळ ज्ञान हा गुण नाही तर त्याचं स्वरूप जरी असलं, पण त्याच्या नामाविषयी त्याच्याजवळ अज्ञान आहे. म्हणून देव काय ठरला तर देव यांच्या सापेक्ष कमी ठरला संतांच्या, आहे की नाही. देव लहान ठरला आणि संत मोठे. सगळ्या गुणांचा विचार करा. आता आपल्याला अभंगात घुसायचंय. उदारता नावाचा गुण आहे, उदारता. देवही उदार आहे, संतही उदार आहे, पण दोघांमध्ये जरा भेद आहे. देव उदार थोड्यासाठी देतो फार. देव उदार आहे पण काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. देव उदार आहे, उदार हा गुण आहे, तो देवाजवळ आहे. पण जेव्हा दुर्वास आले आणि दुर्वास आल्याच्या नंतर रात्री 12 वाजता येऊन खायला मागितलं, काही नव्हतं. आता काय करावं, जर दिलं नाही सत्व जाईल, हा बाबा शाप देईल, काय करावं. सूर्यानं दिलेली थाळी सूर्यास्त झाल्याबरोबर काय होती, अन्न देणं बंद करते, काय करावं. अशा काळामध्ये म्हणतात त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला. देव आले आणि देवानं सांगितलं, कशाला बोलवलं द्रौपदी,
असं असं संकट पडलं, देवानी जांभळी दिली, देवा झोप आली का काय? नाही म्हटले, भूक लागली. ते म्हणले दुष्काळात 13वा महिना तुला ज्याच्याकरता बोलवलं म्हटले, आम्ही ज्याच्याकरता आम्ही त्रस्त आहोत त्याच्याकरता तुला बोलवलं म्हटले, आणि तू तिथं अन्न मागतोय. त्याने सांगितलं काही नाही, पण मला काहीतरी खायला दे, तेव्हा मग मात्र मी तुम्हाला काय पाहिजे ते देतो. शेवटी त्या थाळीवर असणारी एक भाजीचं पान ते देवानी घेतलं. 60,000 खंडे अन्न तयार करून दुर्वासांची फजिती केली. बाकी भाग गौण आहे. मला मुद्दा सांगायचा, भाजीचं पान का होईना अगोदर घेतलं आणि मग भरपूर दिलं. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. देव उदार आहे, पण काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही, हे त्याचं उदारत्व आहे. आमच्या संत महात्म्यांच्या चरित्राचा जर तुम्ही भाग पाहिला, जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचं जर चरित्र पाहिलं तर सावकारकी होती घरामध्ये, फार मोठे सेठ होते. पण जेव्हा दुष्काळ पडला, असणाऱ्या वह्या सगळ्या इंद्रायणीत बुडवल्या व्याजाच्या, आणि त्या बुडवल्याच्या नंतर सुद्धा सगळे कोठारं मोकळी करून दिली, आहे की नाही. जगाकरता स्वतः करता अन्नाचा कण ठेवला नाही, पुन्हा कोणाच्या वह्या लिहून घेतल्या नाही, आहे की नाही. कोणाच्या जमिनी ताब्यात घेतल्या नाही, तारण म्हणून काही घेतलं नाही. स्वतः करता सुद्धा अन्न काही दाणे ठेवले नाहीत. म्हणतात एक स्त्री अन्न करता मेली. अशी अवस्था जरी झाली तरी सगळंच सगळं वाटून दिलंय की नाही तुकाराम महाराजांनी, सगळं वाटून दिलं महाराजांनी. काही लिहून घेतलं नाही. मला सांगायचं की देव देतो पण काहीतरी घेतो, पण संत काही न घेतात देतात. देतो मोलाविन सर्व वस्तू, सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू, सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू, सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू. एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान. ओ देतो मोलाविन सर्व वस्तू, सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू, सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू, सर्व वस्तू देतो मोलाविन देतो मोलाविन सर्व वस्तू, एका जनार्दनी मांडिले दुकान, आहे की नाही. अशी अवस्था या संत महात्म्यांची आहे. मोलाविन हे देतात वगैरे वगैरे आपल्याला चरित्र पाहता येतं. देवही उदार आहे, संतही उदार आहे, पण देव काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही, हे त्याचं उदारत्व आहे. आणि संत काही न घेतात देतात, हे त्याच्यापेक्षा देवापेक्षा म्हणून संत वर चढ आहे. ह्या गुणानं सुद्धा संत वर ठरलेत. सगळेच गुण घ्या तुम्ही, क्षमा नावाचा गुण घ्या, क्षमेनं सुद्धा संत देवापेक्षा मोठे आहे की नाही? मोठेच आहेत महाराज. क्षमा नावाचा गुण पहा तुम्ही, देवाजवळही आहे आणि संतांच्या जवळही आहे, पण देवाच्या क्षमेला सीमा आहे, सीमा. शिशुपालाचं उदाहरण आहे. शिशुपाल जेव्हा भगवंतानी शिशुपालाला मारलं, हा शिशुपाल कोण आहे? भगवंताच्या सख्या आत्याचा मुलगा आहे, सख्या आत्याचा मुलगा. पण असं म्हणतात की जन्माला जेव्हा आला तेव्हा त्याला 3 डोळे होते, डोक्यावर डोळा होता. आणि जगात जेव्हा ही कीर्ती पसरली, सगळे लोक त्याला पाहायला यायला लागले, 3 डोळ्याचा मुलगा म्हणून. जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या कानावर बातमी गेली आपल्या आत्याला मुलगा झाला आणि 3 डोळ्याचा आहे, पाहायला गेल्याबरोबर त्याला ती काय करायची, जो आला त्याच्या मांडीवरती द्यायची त्याची आत्या. का तर आकाशवाणी झालेली होती, ज्याच्या मांडीवर ठेवल्यानंतर याचा 3रा डोळा गळून पडत, त्याच्या हातून याचं मरण आहे. अनेक जण येऊन गेले आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण पाहण्याकरता गेल्याबरोबर आत्याने पाहिलं आपला भासा आलेला आहे, जवळ बोलवलं, भाच्याला खाली बसवलं आणि प्रेमानं आपला असणारा मुलगा जेव्हा आणला उचलून आणि भगवान श्रीकृष्णाच्या मांडीवर ठेवल्याबरोबर त्याचा 3रा डोळा गळून पडल्याबरोबर लक्षात आलं की याच्या हातून याचा मृत्यू आहे. स्वतःचा पदर धरला आणि भगवान श्रीकृष्णाच्या समोर पसरला, कृष्णा अरे मी तुझी आत्या आहे आणि तू माझा भाचा जरी असला तर मी तुझ्या समोर हात पसरते, कृष्ण माझ्या मुलाला मारू नकोस. अशी अशी आकाशवाणी झालेली. त्यांनी सांगितलं, आत्या तुझ्या मुलाला मला मारायचं काय कारण आहे? मी मारणार नाही, पण लक्षात ठेव, नियतीनंच जर असं लिहून ठेवलेलं असलं तर त्याला मग कोणीच चुकवू शकणार नाही. पण मी एक शब्द तुला देतो, वचन देतो, जोपर्यंत एका वेळेस हा 100 गुन्हे माझे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मी याला मारणार नाही.
मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, 100 गुन्हे एका वेळेला हा करील कशाला, करील कशाला, एखाद्या वेळेला 50 करील, 60 करील, याच्यावर करणार नाही. पुन्हा दुसून पुसून सुरुवात आहे की नाही. आमच्या मराठवाड्यातला शब्द दुसून पुसून पहिल्यापासून. मग त्याला 1 पासून पुन्हा ती 70 पर्यंत दिलेल्या शिव्या पुन्हा 71 मोजायच्या नाही, पुन्हा 1 पासून सुरुवात करायची. एकत्रित हा 100 गुन्हे करणार नाही. पण राजसू यज्ञाच्या संबंधानं विचार करा, तेव्हा मुख्य स्थानी जेव्हा भगवान श्रीकृष्णाला विराजमान केलं धर्मराजांनी आणि शिशुपालाने पाहिलं, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली, तेव्हा शिव्या द्यायला लागला तो. अगा राजसू यागाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी, आहे की नाही. मग एवढा राग आला त्या शिशुपालाला आणि शिव्या द्यायला लागला. अरे याच्या बापाचा पत्ता नाही, कोणी वसुदेवाचा म्हणतं, कोणी नंदाचा म्हणतं, कोणी यशोदेचा म्हणतं, कोणी देवकीचा म्हणतं. नाना प्रकारच्या जेव्हा शिव्या देवाला दिल्या, 100 शिव्या झाल्यानंतर सांगितलं शिशुपाला 100 शिव्या झाल्या बरं, याच्या पुढे 1 जरी शिवी दिली, आता 1 जरी, तरी लक्षात ठेव तुला सोडणार नाही. 1 जरी दिली तरी तुला सोडणार नाही. आणि शेवटी 100 शिव्याच्या पुढे 1 शिवी दिल्याबरोबर सुदर्शन चक्र काढलं आणि शिशुपालाचा शिरच्छेद केला, शिशुपालाला मारलं. मला मुद्दा या ठिकाणी असा सांगायचा आहे की देवाजवळ क्षमा आहे, पण त्या क्षमेला सीमा आहे. 100 शिव्या, 100 अपराध ही देवाची क्षमा, म्हणजे तिची ही सीमा आहे. 1 वरती शिवी दिल्याबरोबर त्याचा शिरच्छेद करून टाकला. मला मुद्दा सांगायचा आहे, पण 108 वेळेस 1 यौवन अंगावर येऊन थुंकतो, तरी 1 शब्द सुद्धा न बोलणारे नाथ महाराज. आजच्या कालामध्ये तुमच्या आमच्या मी अशा काही घटना पाहिल्या, धक्का जरी लागला माणसाला, एखाद्यानं मोटरसायकलवरून दुसऱ्या मोटरसायकलवाल्याला कट जरी मारला, तर मर्डर झालेले मी डोळ्यांनी पाहिलेले माझ्या. मी तुम्हाला सांगतो, मला आता वेळ नाही इतका बोलायला, पण मी तुम्हाला सांगतो, पण 108 वेळेस एखादा यौवन अंगावर थुंकतो तरी 1 शब्द बोलत नाही. याचा अर्थ असा आहे, क्षमा देवाजवळ आहे, पण 100 शिव्या ही देवाच्या क्षमेची सीमा आहे. आणि आमच्या संत महात्म्यांचा विचार करा, यांच्या क्षमेलाही लाज वाटावी एवढी क्षमा संतांच्या ठिकाणी. त्या प्रसंगामध्ये एक प्रसंग येतो तुकाराम महाराजांच्या जीवनातला. असं म्हणतात की गंगाराम महाराज मवाळ त्यांचे एक शिष्य होते. कोणाचे शिष्य? तुकाराम महाराजांचे. 14 टाळकऱ्यापैकी 1 टाळकरी. एकदा असं म्हणतात की त्यांच्या गावी जेव्हा तुकाराम महाराज गेलेले असताना त्या गंगाराम महाराजांच्या पत्नीला असं वाटलं की जोपर्यंत हे येत नव्हते तोपर्यंत चांगलं होतं. चिडिया दो न बने, आहे की नाही. एक चिमणी म्हटले अशी अंगणात गेली आणि अंगणात गेल्यानंतर तिला एक डाळीचा दाना दिसला, तो घ्यायला लागली. तेवढ्यात तिला पुन्हा आणखीन गव्हाचा दाना दिसला, तोही घ्यायला लागली. पण गव्हाचा दाना घेत असताना डाळीचा पडायचा, डाळीचा घ्यायला लागल्याच्या नंतर गव्हाचा पडायचा. तेव्हा कबीर महाराजांनी वर्णन केलं, चिडिया दो न बने, 2 न 1च काहीतरी. तसं जीवनात परमार्थ तरी घडेल, नाही तर प्रपंच तरी घडेल. प्रपंच तरी चांगला होईल, नाहीतर परमार्थ तरी चांगला होईल. जो चांगला प्रपंच करतो त्याचा परमार्थ फाटका असतो, ज्याचा परमार्थ चांगला आहे त्याचा संसार फाटका असतो. लक्षात ठेवा, एका म्यानात 2 तलवार राहत नाही. लक्षात आलं, आपला संसार अगोदर चांगला होता, पण हे यायला लागल्यापासून मात्र धिंगाणा झाला. आद्दल घडवली पाहिजे. महाराजांना सांगितलं, गंगाराम महाराजांच्या पत्नीनं, उद्या स्नाना करता नाश्त्या करता आमच्याकडे या. ठीक आहे म्हटले, येईल. आणि जेव्हा काकडा संपून तुकाराम महाराज जेव्हा गेले, म्हणतात रात्रभर बाईनं अशी डोळ्याची पापणी सुद्धा लावली नाही महाराज, पापणी सुद्धा लावली नाही. आणि अशा अवस्थेमध्ये पाणी इतकं उकळून ठेवलं तिनं. तुकाराम महाराज जेव्हा स्नानगृहामध्ये बसले आणि बसल्यानंतर वरतून एक खिडकी होती म्हणतात, आणि ती बाई गेली आणि पाणी काढलं नाही, अंगावर ते पाणी उकळतं पाणी फेकलं. फेकल्याबरोबर सर्व अंगाचा दाह झाला. आणि सर्व अंगाचा दाह झाल्याबरोबर भगवान परमात्म्याला आळवायला लागलेत महाराज. जळे माझी काया लागला ओणवा, जळे माझी काया लागला ओणवा, भावरे केशवा माय बापा, भावरे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला ओणवा,
म्हणून वर्णन केलं जळे माझी काया. भगवान परमात्म्याला जेव्हा आळवल्याच्या नंतर अंगावर असे टरारून फोड आले, तेव्हा इथं व्यंग करत असताना थोडे आमचे गुरुजी कंदारकर महाराज, ब्रह्मलीन कंदारकर महाराज थोडासा व्यंग करायचे म्हटले. ते म्हणायचे एवढा मोठा थोडा अपराध महाराजांचा होता की त्या बाईनं एवढी मोठी शिक्षा महाराजांना द्यावी, एवढा अपराध नव्हता. पण महाराजांच्या जर नुसतं मनात आलं असतं, मनात जर आलं असतं ना, तर रॉकेल आणावं लागलं नसतं, डिझेल आणावं लागलं नसतं, पेट्रोल आणावं लागलं नसतं, बाईच्या अंगावर टाकावं लागलं नसतं आणि काडी उडून लावावी लागली नसती म्हटले. नुसतं मनात आलं असतं या बाईचा कुठलाही अपराध न करता माझ्या संबंधानं हिनं हा अपराध केला, तिचं वाटोळं व्हावं तर बाई धडा 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 पेटली असती म्हटले. नुसतं मनात आलं असतं तरी. एवढं सामर्थ्य असताना सुद्धा महाराज एक ब्र सुद्धा शब्द तिच्याविषयी अंतःकरणात नाही. ही साधूची क्षमा आहे. विठ्ठल विठ्ठल. क्षमेचं लक्षण करत असतानाच नीतिशास्त्रकारांनी क्षमेची व्याख्या केली. सत्यपी सामर्थ्य अपकार सहनम सा क्षमा परिकीर्तिता. ते म्हटले की क्षमा कोणाला म्हणावं, क्षमा म्हणजे काय, तर आपल्या ठिकाणी सामर्थ्य असताना सुद्धा एखाद्याने जर आपला अपराध केला तरी त्याला सोडून देणं ही खरी क्षमा आहे. तिथं कंदारकर गुरुजी आणखी व्यंग करायचे. ते म्हटले रस्त्याने जाता जाता एखाद्याने आपल्याकडून नुसते डोळे वाटारून जरी पाहिलं तरी त्याचे ते डोळे काढून त्याच्या हातात देण्याची क्षमता असावी, तरी त्याला सोडून द्यायचं, याला म्हणायचं क्षमा. पुढं ते बोलायचे आणखीन, एखाद्यानं आपल्याला एखादी आपल्या गालावर एक चापट मारल्याबरोबर त्याचा हात तोडून दुसऱ्या हातात देण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा त्याला सोडून देणं ही खरी क्षमा आहे. विठ्ठल विठ्ठल. जे देवांचं चरित्र येतं, गीत गोविंद नावाचा अत्यंत शृंगारिक ग्रंथ. जसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये सगळं जग व्यास उच्चिष्टत्रय जगत म्हटलेलं आहे, व्यासांचं उच्चिष्ट हे सगळं जग आहे, तसं शृंगाराच्या बाबतीमध्ये जय देवांचं उदाहरण येतं. असं म्हणतात की श्री गुरु चंद्रशेखर महाराज नेहमी म्हणायचे की म्हटले शृंगाराच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना की म्हटले सगळं जगत कोणाचं उच्चिष्ट आहे, तर जय देवांचं उच्चिष्ट आहे शृंगाराच्या बाबतीत. मध्ये एवढा अधिकार, त्यांचे हातपाय तोडून टाकले होते, तरी सुद्धा जेव्हा ज्यांनी हातपाय तोडून टाकले तेव्हा त्यांच्या विपन्न अवस्थेमध्ये समोर आल्यानंतर त्यांना इतकं दान दिलं होतं की आयुष्यभर पुरण एवढं दान दिलं हातपाय तोडणाऱ्यांनाही. क्षमा या गुणाबद्दल आपण बोलत आहोत. देवाजवळही क्षमा आहे आणि संतांच्या जवळही क्षमा आहे, पण देवाच्या क्षमेला सीमा आहे 100 शिव्या. पण आमच्या संतांच्या जवळ अशी क्षमा आहे की त्या क्षमेलाही लाज वाटावी, अशी क्षमा आहे. सगळ्या गुणांचा जर विचार केला तर देवापेक्षा काकण भर का होईना पण संत श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांचं निरपेक्ष या जगामध्ये ते मोठ्या हे सिद्ध झालं. विठ्ठल दैवी संपत्तीचे सगळे गुण जरी घेतले पण काकण भर का होईना देवापेक्षा संत मोठे असल्यामुळे ते निरपेक्ष मोठे ते ठरले. अनेक गुणांनी, या अनेक कारणांनी ते मोठे ठरले ना महाराज. त्याच्यापैकी ते मोठे असण्याचं एक महत्वाचं कारण महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. विदीप हिरा दाविती देखणे, विदीप हिरा दाविती देखणे, विदीप हिरा दाविती देखणे, विदीप हिरा दाविती रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे. अदृश्य दर्शने संतांची, अदृश्य दर्शने संतांची, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. अदृश्य दर्शने संतांची, अदृश्य दर्शने संतांची, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर.
असं केलं की बाबा संतांना तुम्ही जो निरपेक्ष मोठेपणा तुम्ही दिला, तुझ्या अनेक गुणांनी ज्या अनेक कारणांनी तुम्ही संतांना मोठे आहात म्हणता, आहे की नाही. म्हणून आज घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगातून ते मोठे असण्याचं एक कारण दिलं गेलं. ते म्हणतात की संत महात्मे काय करतात तर अदृश्याचं दर्शन करून देतात. आता इथं जरा वदतो व्याघात दोष होतो इथे, आहे की नाही. वास्तविक पाहता दाखवण्यामध्ये समर्थ कोण कोण आहे हो या जगात, तर 3 पदार्थ आहे दाखवण्यामध्ये समर्थ. रवी आहे, दीप आहे आणि हिरा आहे. हे तिन्ही दाखवण्यामध्ये समर्थ आहे की नाही. तिघही दाखवण्यामध्ये समर्थ आहे. पण हे तिन्ही जरी दाखवत असले पण यांना कशाची तरी गरज लागते म्हटले, कशाची तरी, आहे की नाही. रवी दाखवतो, दीप दाखवतो आणि हिराही दाखवतो, पण या तिघांना दाखवण्याच्या करता कशाची तरी गरज लागते. कशाची गरज लागते हो, तर यांना वस्तू देखणी असावी लागते, आहे की नाही. देखणी. रवी दाखवतो, रवी म्हणजे काय, सूर्य. दीप म्हणजे काय, आता ही विज्ञानाने निर्माण केलेला बल्ब या ठिकाणी आहेत ना, बल्ब. पूर्वी काय असायचं, टेंबा चिमण्या वगैरे असायच्या. आणि तिसरं कारण सांगितलं हिरा. हे तिघही दाखवतात, पण तिघ जरी दाखवत असले पण यांना दाखवण्याच्या करता पदार्थ दृश्य असावा लागतो, तेव्हा हे दाखवतात, आहे की नाही. उदाहरण सांगू का, गाडीही चालते, मोटरसायकलही चालते, कारही चालते, विमानही चालतं. गती हा गुण दोघांमध्येही आहे. गती हा गुण कारमध्येही आहे आणि गती हा गुण विमानामध्येही आहे. पण कार चालते ही रस्ता सापेक्ष चालते आणि विमान चालतं हे रस्ता निरपेक्ष चालतं. कारला रस्त्याची गरज आहे, विमानाला रस्त्याची गरज नाही, आहे की नाही. तद्वत रविदीप हिराही दाखवतात आणि संतही दाखवतात, पण रविदीप हिरा दाखवत असताना यांना कशाची तरी गरज लागते. कशाची गरज लागते, ती वस्तू दृश्य असावी लागते. पण आमच्या संत महात्म्याचा विचार करा, दृश्य नाही ती अदृश्य त्याचं ते दर्शन करून देतात. आता याच्यात अनेक कारणं आहेत आता, पण आपल्याला जास्त वेळ नसल्यामुळे जास्त विस्तार याच्यात करत नाही मी आता जास्त, आहे की नाही. रविदीप हिरा दाखवतात, दृश्य पदार्थाला दाखवतात, इथपर्यंत ठीक आहे. पण तो सुद्धा पदार्थ दिसण्यास योग्य असावा, रूपवान असावा लागतो आणि मग त्याला ते रविदीप हिरा दाखवतात. अणू आणि रेणू आहेत का, परमाणू जे आहेत, परमाणू त्याला रूप आहे पण त्याला रविदीप हिरा दाखवू शकत नाही. ते दाखवण्याच्या करता सुद्धा त्याला दिसण्यास योग्य रूप असावं लागतं. भिंगातून तुम्हाला ते अणू आणि रेणू पाहावे लागतात, रविदीप हिरा दाखवू शकत नाहीत ते, असं वर्णन केलं. वस्तू दृश्य असावी आणि ती दिसण्यास योग्य असावी, तेव्हा रविदीप हिरा दाखवतात. पण संतांच्या बाबतीत जर विचार केला तर वस्तू दृश्य असावी असतं असं नाही, अदृश्य वस्तूही दाखवतात. आणि खरं सांगू का, रविदीप हिरा दाखवतात, दृश्य पदार्थाला दाखवतात, पण ती 8 प्रतिबंधानं रहित वस्तू असायला पाहिजे तर ते दाखवतात. काय दाखवतात, तर त्या वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना योग वाशिष्ठामध्ये असं उत्तर दिलं, एखादी वस्तू दृश्य असावी पण ती 8 प्रतिबंधानं रहित असली तर दिसते. तुम्ही इथं आलेली सगळी मंडळी, तुमचं घर स्वतःचं असेल, भाड्याचं असेल, जसं असेल तसं. जे दूर आहे इथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर घर दृश्य आहे, पण तुम्हाला आता दिसतं का, ते दिसतं का इथून, नाही दिसत. का, दूरत्वात ह्या गुणांनी ते युक्त आहे, दूर आहे म्हणून तुमचं घर तुम्हाला दिसत नाही. ठीक आहे, आता उदाहरण देतो. तुम्ही वस्तू पाहता, कशाने पाहता, डोळ्यांनी पाहता. मोटरसायकलवर चालता चालता एखादं चिलट की एखादा कीटक तुमच्या डोळ्यात गेला, ज्या डोळ्यांनी तुम्ही काय पाहता, जग पाहता, त्याच डोळ्यात चिलट गेल्यानंतर आता मला एक सांगा, ते गेलेलं चिलट पाहण्याच्या करता तो डोळा सक्षम असावा की नाही. दुसऱ्याला त्या डोळ्यातलं चिलट काढावं लागतं. ज्या डोळ्याने आम्ही जग पाहतो त्या डोळ्यात गेलेलं चिलट त्याला दिसत नाही. का दिसत नाही, अति सामिप्यात, या दोषाने तो युक्त आहे, असं वर्णन केलं. व्यवधानात, आता माझं डोकं तुम्हाला दिसतं का, नाही दिसत. का दिसत नाही, फेटा आहे म्हणून माझं डोकं तुम्हाला दिसत नाही. हे फेट्याचं व्यवधान आहे. व्यवधानात अशा अनेक कारणं सांगितले. 8 प्रतिबंधांनी वस्तू दृश्य असावी, 8 प्रतिबंधांनी रहित असावी आणि मग तिला रविदीप हिरा दाखवतात. पण आमच्या संत महात्म्यांचा जर विचार केला तर वस्तू दृश्य असावीत असं नाही, अदृश्य वस्तूला इथे दाखवतात. पण इथं वदतो व्याघात दोष आला. आमचे श्रीगुरु मारुती बाबा उदाहरण द्यायचे. एखाद्या माणसाला जर आपण आवाज देतो, का रे झोपलास का, तो म्हणतो हो झोपलो. आमचे श्रीगुरु म्हणायचे, झोपला तर मग बोलतो कसा आणि बोलतो तर मग झोपला कसा, झोपला तर मग बोलतो कसा आणि बोलतो तर मग झोपला कसा. तसं एखाद्याने म्हणा, माझी आई वांज आहे, माझे वडील ब्रह्मचारी आहे, मग तू झालास कस काय.
वदतो व्याघात याला म्हणायचं. माझी आई वांज आहे, माझे वडील ब्रह्मचारी आहे, मग तू तर दिसतो, याचं कारण काय? याचा कारण तुझी आई वांज नाही, तुझे वडील ब्रह्मचारी नाही. तसं याला आपल्याच बोलण्याने आपलं खंडन करणं, याला शास्त्रामध्ये वदतो व्याघात दोष म्हणतात. तिथं महाराजांनी वदतो व्याघात दोष केला. अदृश्य दर्शने संतांच्या न दिसणारं दाखवतात वदतो व्याघात. विठ्ठल पण मात्र दाखवतात कसं? 2-3 पद्धतीनं उत्तर देतो. वदतो व्याघात नाही. इथं महाराजांनी अदृश्याचं दर्शन कशा प्रकारे? हे बघा, शास्त्रामध्ये जो फलव्याप्तीचा विषय होतो त्याला दृश्य असं म्हणावं, जो वृत्तीव्याप्तीचा विषय होतो त्याला अदृश्य असं म्हणावं. परमात्मा आमच्या वृत्तीचा विषय झाला. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीरूप ज्ञान करून देणं म्हणजे अदृश्याचं दर्शन. एक. दुसरं कारण, परमात्मा अदृश्यच आहे. नवता काळा गोरा खुजा ना ठेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, जीव शिव कैची तयाशी भावना, पंचभौतिक नानेने पंचप्राणाव. असा निर्गुण निराकार असणारा परमात्मा. बुट्टा नव्हता, उंच नव्हता, काळा नव्हता, गोरा नव्हता, निर्गुण असणारा परमात्मा मात्र संत महात्म्यांनी भक्ती करून त्याला सगुण केलं आणि आम्हाला सगुण करून आम्हाला दर्शन त्याचं दिलं. तोच पांडुरंग विटेवर उभा आहे. पुंडलिकांच्या कृपेनं त्याच्या भक्तीनं संतुष्ट होऊन, त्यांच्या आई वडिलांची केलेली सेवा तिनं संतुष्ट होऊन परमात्मा तिथं आला. निर्गुण निराकार असणारा परमात्मा पण आला, सगुण झाला. त्या संतांच्या भक्तीमुळे आम्हाला त्याचं दर्शन झालं, अदृश्याचं दर्शन. विठ्ठल तिसरं कारण, तिसरं उत्तर देत असताना तिसरं उत्तर असं आहे, संतांच्या दर्शनातच आम्हाला अदृश्याचं दर्शन. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, धराया आले ब्रह्मस्वरूपात राहणारे संत, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले संत, पण अज्ञान अंधकारामध्ये भटकणारं जग आणि त्यांच्या कल्याणाकरता इथं आले. म्हणून आम्ही इथं आले ना, आम्हाला त्यांचं दर्शन झालं. त्याच्यातच आम्हाला त्या अदृश्य परमात्म्याचं दर्शन झालं. अदृश्य दर्शने संतांच्या. म्हणजे महाराज इतके मोठे महात्मे आहेत, आम्हाला जरा त्यांचा महिमा सांगा ना. महाराज म्हणतात त्यांचा महिमा मला नाही सांगता येत. का नाही सांगता येत? उत्तर दिलं दुसऱ्या चरणात. त्यांचा महिमा वरून काय मी पामर, त्यांचा महिमा काय वरून मी पामर, त्यांचा महिमा काय वरून मी पामर, त्यांचा महिमा काय वरून मी पामर. नकळे तो चार ब्रह्मादिका, नकळे तो चार ब्रह्मादिका, नकळे तो चार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वरून मी पामर, त्यांचा महिमा काय वरून मी पामर. नकळे तो चार ब्रह्मादिका, नकळे तो चार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वरून मी पामर, त्यांचा महिमा काय वरून मी पामर. म्हणजे महाराज एवढे श्रेष्ठ संत आहेत, तर जरा त्यांच्या महिमा सांगा ना आम्हाला. महाराज म्हणतात मला महिमा सांगता येत नाही. त्यांचा महिमा काय वर्णू? मी पामर आहे, मी पामर कोटीतला आहे. संतांचा महिमा जर जाणून घ्यायचा असेल तर संतांचा महिमा संतांनाच कळतो, आहे की नाही? दुर्लभ द्यागती अनेकांशी, संतांचा महिमा संतची जाणत, आहे की नाही? फक्त संतांनाच कळतो. म्हणून मला त्यांचा महिमा सांगता येत नाही. मी पामर या कोटीतला आहे म्हणून सांगता येत नाही. आता ते खरंच पामर होते का? तो गौण आहे विषय, सांगायला आपल्याला वेळ नाही. तो गौण विषय आता असो. म्हणून महाराज म्हणतात की या ठिकाणी विनम्रता आहे महाराजांची. त्यांचा महिमा काय वर्णू? मी पामर आहे. मी पामर असल्यामुळे कळत नाही. अरे मलाच कळत नाही असा नाही, ब्रह्मादिक देवांनाही कळत नाही. म्हणजे महाराज ब्रह्मादिक देवांनाही कळत नाही का? कळतो, पण साचार न कळे. त्यांचा महिमा काय वर्णू? मी पामर. न कळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवांनाही कळत नाही असं नाही, कळतो, पण साचार न कळे, खरा कळत नाही. जसा आहे तसा कळत नाही, इत्थंभूत कळत नाही. म्हणून ब्रह्मादिक देवाला काय कळत नाही, त्यांचा महिमा कळत नाही. आता ब्रह्मादिक देव आहे की नाही, यांच्या संबंधानं जर चिंतन केलं तर ब्रह्मपद प्राप्त होण्याकरता काय अधिकार लागतो याचा जर कधी विचार केला
तर आता श्री कपिल महामुनींचा आणि त्यांच्या आईचा असणारा संवाद आहे. पण आपल्याकडे जास्त वेळ नसल्यामुळं आपल्याला तिकडंही जायचं नाही. म्हणून मला मुद्दा सांगायचा आहे की ब्रह्मपद सामान्य गोष्ट नाही. ब्रह्मपद सामान्य गोष्ट नाही. आणि त्या ब्रह्मादिक देवालाही संतांचा महिमा कळत नाही. एका अभंगामध्ये निळोबराय म्हणतात काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी ज्यांचे भेटीचे आर्त ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. यम धर्म वास पाहे नित्य काळ म्हणती धन्य वेळ भेटती ते. ज्यांचे भेटीचे आर्त ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे वगैरे वगैरे वर्णन केलं. ब्रह्मादिक त्यांनाही याचा महिमा साचार कळत नाही म्हटले आहे की नाही. मग महाराज ठीक आहे पण हे मोठे असण्याची जरा आणखी कारण सांगा ना. महाराजांनी कारण सांगितलं माय बापे पिंड पाळी यला माया जन्म मरण जाया संत संग विठोबार कुमाई. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई 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 विठोबार रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. तिसऱ्या चरणापर्यंत आपण येऊन पोहोचलो. महाराजांनी वर्णन केलं ती मोठं असण्याची आणखीन एक कारण सांगितलं. माय बापे पिंड पाळीला माया म्हटले ते मोठे काय आहेत जन्म मरण जाया संत संग. हे आई बापानी आमचा देह हा वाढवला आम्हाला जन्माला घातलं लहानचं मोठं केलं लालन पालन केलं सगळं जरी आमचं केलेलं असलं आमच्यावर उपकार आहेत आमच्या आईबापाचे आहे की नाही. आईबापाचे उपकार आहे आमच्यावर. म्हणून जगामध्ये उपकार सांगत असताना दोघांचे उपकार आहे. आमच्यावर आमच्या आईबापांचे उपकार आहेत आणि आमच्यावर संतांचे उपकार आहेत. पण आमचे श्री गुरु चंद्रशेखर महाराज म्हणायचे आईबापांचे उपकार आहेत पण ते खोटे उपकार आहेत आहे की नाही. का जन्माला घातलं आणि पुन्हा संसाराला लावलं आहे की नाही. हे त्यांचे खोटे उपकार आहे. पण संत महात्म्यांनी मात्र आम्हाला आमच्या आईबापांनी संसाराच्या जवळ केलं म्हणून खोटे उपकार आहेत आणि संतांनी देवाच्या जवळ केलं म्हणून महाराज त्यांचे काय खरे उपकार आहेत. काय ते प्रमाण आहे ना. उपकार केले उपकार ते सांगू की काय बापना करी ऐसे माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय अभयदानगा वर्णन केलं. माय बापापेक्षाही श्रेष्ठ उपकार आहेत त्यांचे. म्हणून आईबापानं लाडानं हा देह पाळला पण जन्म मरण घालवण्याचं सामर्थ्य आईबापाच्या मध्ये नाही. जन्म मरण घालवायचं असेल तर त्याला संत संगतीत जा. संगतीचा इतका परिणाम आहे महाराज. इतका परिणाम सांगितला संत संगतीचा तितका परिणाम कशाचाच नाही. संत संघाचा एवढा परिणाम आहे जगामध्ये तुम्ही कोणाची संगती करता त्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. चांगल्याची संगती माणसाने करावी. वाईट जीवनात संगत घडली तर जीवन उद्ध्वस्त झाली महाराज माणसाची. मी एक उतारा वाचला होता एक संस्कृत पुस्तकातला. त्याच्यामध्ये एक सुंदर उदाहरण आलं. जास्त विस्तार न करता सांगतो एका मिनिटामध्ये. त्याच्यामध्ये असं म्हणतात की एक जंगल होतं तिथं एका राजहंस पक्षाचा आणि एका कावळ्याची दोस्ती झाली. होऊनही पण झाली. एकमेकांच्या घरी येणं म्हणजे राजहंसाच्या घरी कावळा यायला लागला नेहमी यायला लागला. पण राजहंस म्हटलं का रे दररोज माझ्या घरी येतो पण तुझं घर दाखवलं नाही. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही चल चल म्हटल्यावर दोघं जण गेले आणि जेव्हा त्या कावळ्याच्या घरामध्ये हा राजहंस गेला पाहिलं तिथं विष्ठा टाकलेली आहे मांसाचे तुकडे आहेत
आणि ते सगळं पाहिल्याबरोबर त्याला गुद मारायला लागलं. स्वच्छ जलात राहणारा सात्विक प्राणी ते पाहून त्याला वाटलं की नको बाबा इथं राहणं, बाबा कुठंतरी चल दुसरीकडे जाऊ. कावळ्याच्या घरट्यातून तेव्हा दोघं उडाले. गर्द छायेचं झाड दिसलं, त्या झाडावर दोघं जाऊन बसले. चर्चा चांगली रंगली, पण राजहंसाचं लक्ष गेलं. कुणीतरी सद्ग्रस्त झोपलेले आहेत खाली, छान झोप लागलेली होती. पण झाड गर्द छायेचं जरी असलं पण काही फांद्यांमधून सूर्याची किरण डोळ्यावर पडायला लागली आणि ती पडत असताना त्यांची झोप मोड व्हायला लागली. बघितलं, वाईट वाटलं, कुणाची झोप मोडू नये. सात्विक भाव अंतःकरणात आला. तिथून हा राजहंस उठला आणि जिथून ते किरण येत होते त्याच्यावर असे पंख पसरले. पसरल्याबरोबर कावळ्याला राग आला. एवढ्या आनंदात गोष्टी चालू होत्या, गप्पा चालू होत्या, खुशाल म्हटले आणि इथे येऊन हा बसला. राग आला, त्या राजहंसाच्या खाली येऊन जी विष्ठा टाकली ती राजाच्या तोंडावर टाकल्याबरोबर खडबडून राजा जागा झाला. राग आला, जवळ धनुष्य पडलेलं होतं, उचललं, बाण लावला, संधान साधलं आणि सुसू करत जेव्हा बाण निघाला, अत्यंत तीक्ष्ण असणारा कावळा बाजूला झाला आणि तो बाण आर पार राजहंसाच्या जेव्हा शरीरात गेला, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि तो राजहंस जेव्हा खाली पडला आणि खाली पडल्याबरोबर त्याच्या जवळ जेव्हा राजा गेला तेव्हा त्याला शब्द फुटले. महाराज त्याला शब्द फुटले. तो म्हणतो, राजा नाहम काको हतो राजन हंसोहम निर्मले जले नीच संग प्रभावी न जातम जन्म निरर्थकम. तो म्हणतो, राजा तुझ्या अंगावर घाण टाकणारा तो कावळा मी नव्हे. नाहम काको हतो राजन, तुला ज्याला मारायचंय तो कावळा मी नाही. निर्मल जलात वास करणारा, जगत कल्याण पाहणारा मी म्हटले. पण एकच चुकलं राजा माझं, नालायक कावळ्याची केलेली संगती. याचा परिणाम मला माझ्या मुलाबाळाला मुकावं लागतंय, माझ्या पत्नीला मुकावं लागतं, माझ्या आई वडिलांना मुकावं लागतंय आणि आज मला मरावं लागतं. याला काही कारण असेल, अकाली मला मृत्यू आला असेल, याला काही कारण असेल तर ह्या कावळ्याची केलेली संगती. पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवी. म्हणून लक्षात ठेवा, मूर्ख माणसाची संगती तत्काळ सोडावी असं शास्त्राचं मत आहे. आणि मग कोणाची संगती करायची महाराज, तर संतांची संगती करा. एक प्रमाण घेऊ आणि थांबू, आहे की नाही. वेदांनी सुद्धा हात वर करून सांगितलंय महाराज, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद वेदी वाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, नाही, संताविन प्राप्ती नाही, नाही, संताविन प्राप्ती 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 नाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधने आणि तुटती भावाची बंधने. वर्णन केलं हरिविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, असं वर्णन केलं. संतांची प्राप्ती, देवाची प्राप्ती संतांच्या संगतीमुळे होते, असं अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतील. वाईटांच्या संगतीचा परिणाम काय होतो तर तोही आपण पाहिलेलाच आहे. बघा, दुर्योधनाच्या संगतीमध्ये गेलेले सिंहासारखे शूरवीर, हिमालयाच्या उंचीचे योद्धे, ज्ञानवरांनी ज्यांचं वर्णन करावं, एकाची मनोव्यापारे विश्वची होय संहारे, असे कोणासारखे, धनुर्धर असणारे कर्णासारखे, भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यासारखे, कृपाचार्यासारखे. पण महाराज यांना मरावं लागलं दुष्टांच्या संगतीचा परिणाम. जाऊ द्या, महत्वाचा मुद्दा आहे म्हणून चांगल्याच्या संगतीमध्ये जा. जन्म मरण निवृत्त होतं. जन्मही सोपा नाही, जन्मत असताना दुःख आहे, जीव असा उलटा लटकतो. मातेच्या उदर कोहरी, पतोनिया विष्ठेच्या दाथरी, उकडवनिया नवमासवरी, जन्म जन्मनिया मरती. आईच्या उदरात जीव उकडतो आणि उकडल्याच्या नंतर म्हटले 9 महिन्यांनी जेव्हा हा बाहेर येतो, जर कर्म चांगला असेल तर व्यवस्थित, नाहीतर मग काय होतं, तुझं कर्म जर वाईट असलं तर ती मदाला सामने तुझी मान अडकली, आकांत तुती जननी दुःखे धाये मुकली पर्याय वगैरे वगैरे त्या मदालसीनं वर्णन केलं.
म्हणून तिथं दुःख आहे, गर्भवासात दुःख आहे, ते किती भयानक आहे. अनेक संतांनी सांगितलं, इथं राहत असताना या जगात कोणीच सुखी नाही, सगळे माणसं दुःखानं व्याप्त आहे. मरत असताना इतकं दुःख होतं, 1000 इंगळं सावल्याच्या वेदना होतात माणसाला. एवढंच नाही, जवळचे माणसं आपल्या मरणाची वाट पाहतात महाराज, आपल्या रक्तमांसाचे मुलं. मी बोलत नाही, माऊलींनी एका शब्दामध्ये उत्तर दिलं, नवसे होते तरी माझे निधनी, असं वर्णन केलं. पण ते जन्म मरण वाईट आहे, ते निवृत्त करायचं असेल तर संतांना शरण जा. माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. महाराज आणखीन एखादं गुण, संतांच्या वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण, असं वर्णन केलं. संतांच्या वचनात अशी शक्ती आहे की जन्माचं दुःख निवृत्त करतात. ब्रोयंतियन महाराज तत् संसार निवर्तकम, असे बोलतात ना, म्हटले संसाराचं निवर्तन करणारं हे बोलतात. आणि काय करतात तर जन्माचं दुःख हे घालवण्याची यांची शक्ती आहे, असं वर्णन महाराजांनी या ठिकाणी केलं. म्हणून या ठिकाणी जन्माचं दुःख निवृत्त करायचं असेल तर संतांच्या वचनात ती शक्ती आहे, असंही महाराजांनी वर्णन केलं. आणि म्हणून त्यांना शरण जा. अभंगाचं शेवटचं चरण सरळ सरळ थांबायचं. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावे. हा बरोबर वेळ झाली आपली, काही हरकत नाही. म्हणून त्यांना शरण जा, अशा प्रकारचा उपदेश या ठिकाणी होईल. काय काय होईल हो? अदृश्याचं दर्शन होईल, त्रिगुणाची निवृत्ती होईल, जन्म मरणाचं दुःख जाईल, जन्माचं जे दुःख आहे प्राप्त होणार, जन्माने प्राप्त होणार ते दुःख निवृत्त होईल, असं वर्णन केलं. याच्याकरता तुम्ही संतांना शरण जा. विश्ववंद्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असणारा हा 375वा भिजेचा उत्सव, वैकुंठगमन सोहळा, समस्त या ठिकाणी असणारी मंडळी ज्यांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं या ठिकाणी संपन्न होती, या ठिकाणी प्राप्त झालेली टाळकरी वाजवणारी गाणारी महाराज मंडळी आणि संत शिरोमणी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज भजनी मंडळ गोवंडी स्टेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा साजरी केल्या जाते. त्याची जी असणारी आजच्या दिवसाची सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली. ती सेवा मी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर जय जय तुकाराम 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 विठ्ठल जय जय आ बोले देवा बोले उत्तरे क्षमा हे विचारी ना ते काल विना क्षमा